नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरी स्टाईल झणझणीत असं तर्रीदार मटण सुक्क कसं बनवायचं. चला तर मग झटपट पटापट रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण आता असं उभा कांदा चिरून घ्यायचा. सुक्क करायचं म्हटलं तर कांदा हा आलाच. कांदा मग असा उभा व्यवस्थित चिरून घ्यायचा. आता आपण पाहू शकता मी सगळा कांदा चिरून घेतला आहे. 3 ते 4 मोठे आकाराचे कांदे बी चिरून घेतले आहे. आता कांदा कापून झाल्यानंतर आता आपण मसाला बनवून घेऊया. आता अर्धी वाटीभर तीळ घ्यायचं, त्यानंतर अर्धी वाटी जिरं घ्यायचं आणि सगळा खडा मसाला घ्यायचा. खडा मसाल्यामध्ये लवंग, दालचिनी, थोडा काळी मिरी आणि दगडफूल घालून घ्यायचं आणि मसाला सगळा तव्यात असा भाजून घ्यायचा. हे सगळं तव्यामध्ये लाल रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं. मसाला व्यवस्थित भाजला की सुक्क्याला चव खूप छान येते, त्यामुळे मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. आता सगळा मसाला भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये मसाला मी सगळा काढून घेते. आता अर्धी वाटी बारीक चिरलेलं सुकं खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं पण थोडंसं सोनेरी कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचं. सुकं खोबरं घातल्यामुळे कट छान येतो, त्यामुळे सुक्या खोबऱ्याचा वापर करायचा. तीळ, जिरे, सुकं खोबरं, खडे मसाले, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर सगळं मिक्सरमधून छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. सगळं मी एकत्र बारीक करून घेते, कारण की एकत्र बारीक केल्यामुळे मसाला छान असा मिक्स होतो, त्यामुळे सगळं एकत्रच बारीक करून घ्यायचं. पाहू शकता छान असा मसाला आपला वाटून झाला आहे. मी 1 किलो मटण सुक्कं बनवणार आहे, त्यासाठी एवढा मसाला वाटून घेतला आहे. त्यातलं थोडं मी रस्सा बनवण्यासाठी पण मसाला ठेवणार आहे. आता एक बारीक टोमॅटो चिरून घ्यायचा. सुक्क्यामध्ये कांदा आणि टोमॅटो असेल ना तर सुक्क्याला खूप छान चव येते आणि खूप स्पायसी बनतं, त्यामुळे कांदा आणि टोमॅटो हे सुक्क्याला घातलंच पाहिजे. पाहू शकता मी टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. आता मी कुकरमध्ये मटण सुक्कं बनवणार आहे, त्यासाठी मी कुकर गॅसवर गरम करायला ठेवला आहे. त्यात अर्धी वाटी तेल घालून घेते. तेल तुम्हाला आवश्यक तेवढे घाला. मी 1 किलो मटण करणार आहे, त्यासाठी तेल जास्त घातलं आहे. तेल छान कढल्यानंतर त्यात कांदा घालून घ्यायचा आणि कांदा छान तेलात परतून घ्यायचा. कांदा थोडा वेळ भाजल्यानंतर आता टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटो पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर आता मी 2 चमचे चिकन मसाला घालून घेते. 2 चमचे कांदा लसूण मसाला घालून घ्यायचं. त्यानंतर आता अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि सगळं असं छान तेलामध्ये परतून घ्यायचं. मसाला असं तेल सुटूपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा. आता मी वाटून ठेवलेला मसाला घालून घेते. मसाला पण तेलात एकसारखा परतून तेल सुटूपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. थोडा वेळ झाकण ठेवून मसाला छान तेल सुटूपर्यंत शिजवून घ्यायचा. 1 ते 2 मिनिटभर मसाला छान तेल सुटूपर्यंत शिजवून घेतल्यानंतर मी मटण आणल्यानंतर स्वच्छ धुवून त्यातलं मांदं काढून घेतले आहे. मांदं तेलात भाजायला टाकायचं म्हणजे छान कट येतो. मांदं असं तेलामध्ये भाजल्यानंतर आता मी कोल्हापुरी चटणी 1.5 चमचा घालून घेते. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही चटणी घालून घेऊ शकता. चटणी घालून घेतल्यानंतर सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. मीठ मसाल्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण मटण घालून घ्यायचं. मटण मी पहिल्यांदाच आणल्या स्वच्छ धुवून घेतले आहे. मटण घातल्यानंतर मसाला लागेल असं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि आता आपण त्यात 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि सगळं मिक्स करायचं छान आणि कुकरला झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या देऊन मटण
शिजवून घ्यायचं. कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्यामध्ये मटण छान शिजतं. आता आपण पाहू शकता 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर मटण किती छान बनलेलं आहे आणि मटण खूप छान शिजलं पण आहे आणि कट देखील छान आला आहे. असे झणझणीत मटण सुक्क बनवून तयार झालं आहे. आपण पाहू शकता असं तर्रीदार मटण सुक्क बनवून तयार झालं आहे. दिसायला पण किती छान झालं आहे. बघता क्षणी कोणाच्या तोंडाला पाणी सुटेल असे मटण सुक्क बनलेलं आहे. तुम्ही पण अशी तर्रीदार मटण सुक्क्याची रेसिपी नक्कीच करून पहा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच झणझणीत आणि चटपटीत रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खात रहा, खुश रहा. धन्यवाद.